सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। एकीकडे शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसे युतीची घोषणा, तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक रोड परिसरातील कट्टर शिवसैनिक उमेदवारांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला बुधवारी धडाक्यात सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 22 मधून ठाकरे गटाकडून वैशाली दाणी, योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, केशव पोरजे, संजीवनी संजय हांडोरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। गाडेकर यांनी यापूर्वी निवडणूक लढवली नसली तरी त्यांच्या पाठीशी त्यांच्या दिवंगत मातोश्री सत्यभामा गाडेकर यांचा आशीर्वाद आहे। त्या स्वतः कट्टर शिवसैनिक होत्याच, शिवाय नगरसेविका म्हणूनही त्यांनी काम केले होते। पक्ष संघटनेतही त्यांनी महिला आघाडीची जबाबदारी पार पाडली होती। शिवसेनेची वाघीण ओळखल्या जाणाऱ्या सत्यभामा गाडेकर यांचा जनसंपर्कही दांडगा होता। योगेश गाडेकर यांना हीच शिदोरी कामी येणार आहे। पोरजे हेही ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले असून कट्टर शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात। गेल्या पंचवार्षिक मध्ये त्यांनी नगरसेवक पद भूषविले असून अनेक विकास कामे केली आहे। त्याच जोरावर जनता पुन्हा महापालिकेत पाठवेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। नोकरी व्यवसाय सांभाळून समाजकारणही करणाऱ्या दाणी यांनीही यापूर्वी नगरसेवक पद भूषविलेले असल्याने त्यांनाही निवडणूक नवीन नाही, अनुभव आहेच। शिवाय यजमान प्रमोद दाणी यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या पाठीशी आहे। हांडोरे ह्या पहिल्यांदाच निवडणूक लढवीत असल्या तरी त्यांचे कुटुंब कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाते। दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते, त्यामुळे त्यांना जनता साथ देईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। विहितगाव येथील प्रतीप पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात पुष्पहार अर्पण करून आणि प्रचाराचे नारळ फोडून या उमेदवारांनी प्रचार फेरीला सुरुवात केली आहे। प्रचार फेरी दरम्यान विहितगाव परिसर, गावठाण भाग तसेच वडनेर दुमाला परिसरात उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधलाय। यावेळी गेल्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत पुढील काळातील विकासाचा आराखडाही मतदारांसमोर सादर करण्यात आलाय। प्रभागात क्रीडांगणे, जलकुंभ, प्रत्येक चौकात सीसीटीव्ही व्यवस्था, मुलांसाठी खेळाची मैदाने, जॉगिंग ट्रॅक, चौकांचे सुशोभीकरण यासह विविध मूलभूत सुविधा उभारण्यात आल्याचं उमेदवारांनी सांगितलंय। या विकास कामांच्या बळावर पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी चारही उमेदवार मतदारांकडे मतांचा जोगवा मागत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी विहितगाव परिसरात उत्साहाचे वातावरण होते। महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली। प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते। यावेळी असंख्य शिवसैनिक व स्थानिक ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होते। बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक 22च्या पॅनलची अधिकृतरित्या घोषणा केली व लगेचच आज प्रचाराचा नारळ फोडत असताना या ठिकाणी माझ्यासोबत योगेशजी गाडेकर, वैशालीताई दाणी, आमच्या संजीवनीताई हांडोरे या चारही उमेदवारांचे आज प्रचाराचा नारळ फोडत आहोत। पांडुरंगाच्या साक्षीने पांडुरंगाला नतमस्तक होऊन आज समस्त ग्रामस्थांच्या वतीने प्रचाराचे नारळ फोडले जात आहेत व प्रचाराला अधिकृतरित्या सुरुवात केली जात आहे। खरोखर या प्रभागामध्ये काम करत असताना फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत। ज्या एकनिष्ठेने आम्ही सर्व उमेदवार शिवसेनेमध्ये राहिलो, शिवसेनेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुटफूट होत असताना लोक ज्या वेळेस गद्दारी करून निघून जात होते, आम्हालाही खूप आमिष दाखवले गेले, पण आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत। कुठेही तुटलो नाही, फुटलो नाही, एक निष्ठ राहिलो। निश्चित या प्रभागाची जनता, या प्रभागाचे मतदार हे देखील आमच्या पाठीशी तेवढेच निष्ठेने उभे राहतील अशी अपेक्षा करतो। निश्चित 16 तारखेला या प्रभागामध्ये चारही उमेदवार मशालीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या गेल्या 8 वर्षापासून या ज्या दिवसाची आपण सर्वजण वाट बघत होतो, आज प्रभाग क्रमांक 22 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मोठी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे आणि नाशिक महानगरपालिकेतील
पहिला प्रभाग आहे जो 4ही उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा काल पक्ष कार्यालयातून झालेली आहे. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो की या प्रभाग क्रमांक 22मध्ये माझी आई सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी केलेल्या कामाची पावती या माझ्या प्रभागातील सर्व सुज्ञ मतदार निष्ठावंत शिवसैनिक हे देतील. कारण की आम्ही या प्रभागातील माजी नगरसेवक केशवदादा पोरजे असेल, गाडेकर ताई असेल किंवा मी योगेश गाडेकर असेल, आम्ही सर्वांनी आणि या पक्षातील प्रभागातील सर्व शिवसैनिक असेल, पदाधिकारी असेल, या संघटनेशी एकनिष्ठ राहून काम करत आहोत. या कामाची पावती ही मतदार आम्हाला नक्की देतील, यात आम्हाला कुठलीही शंका नाही. आणि मी सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करेल की या प्रभागातील अनुसूचित जाती महिला अ वर्गातून वैशालीताई दाणी, इतर मागासवर्गीय ब वर्गातून मी योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, सर्वसाधारण महिला क गटातून संजीवनीताई संजय हांडोरे, तसेच सर्वसाधारण पुरुष ड गटातून केशव सीताराम पोरजे, आमच्या 4ही उमेदवारांना मशाल या निशाणीसमोरचं बटन दाबून आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला लोकांनी निवडून द्यावं कारण मी मशाल घेतलेली आहे, शिवसेनेची दगदगती मशाल, आणि हा जनतेचा कौल आहे. म्हणून मी जनतेचा कौल मान्य करून मी जनतेमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याचं माझं एक मोठं ध्येय आहे. आणि त्यासाठी मी शिवसेनेची ही मशाल हाती घेतलेली आहे. मी आपणा माध्यमातून, आपणा सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या मायबाप जनतेस विनंती करते की आपण मला संधी द्या आणि या संधीचा उपयोग मी खूप चांगल्या पद्धतीने करेल, तळागाळामध्ये जाऊन खूप मोठ्या पद्धतीने करेल. मला विकास करायला आवडतो आणि तो मी करेल. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला ही मशाल तेवढ ठेवण्याची एक संधी द्यावी अशी विनंती करते. धन्यवाद. जागर जनस्थानासाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत. तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील. आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा. नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित.